अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. मग आता नुकता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी सेवा कराल, व्रतवैकल्य कराल, तितकं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि आपल्याला म्हणजे कुठल्याही सेवा तुम्ही छोट्यातली छोटी जरी सेवा केली तर त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. आणि ह्या महिन्यामध्ये घरातील स्त्री पुरुषांनी म्हणजे कुठली काळजी घ्यायची, कुठल्या याची सेवा करायची, हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक घरी म्हणजे भगवान शिवाची पूजा आवर्जून केली जाते. कुठं महिनाभर श्रावण महिन्यात अभिषेक करतात, कुठं म्हणजे अभिषेक तर स्तोत्र पठण असतं. हे अशा सामूहिक पद्धतीने सुद्धा पूजा केल्या जातात. तर तसं तुम्हाला जितकं म्हणजे ह्या महिन्यामध्ये सेवा करता येईल छोटी मोठी, तितकी आपल्याला सेवा आवर्जून करायची आहे. कारण ह्या महिन्यामध्ये शिवतत्व हे जागृत झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही छोटी जरी सेवा केली तर त्याचं आपल्याला अनंत पटीने आपल्याला फळ मिळतं. तुम्ही साधं नामस्मरण जरी केलं, नाही कुठला अभिषेक करता आला आपल्याला तरी चालेल, पण नामस्मरण आपल्या सततमुखी जर असतं तर त्याचं सुद्धा आपल्याला अनंत पटीनं फळ मिळत असतं. कारण शिवतत्व इतकं जागृत झालेलं असतं की, आणि भगवान शिव छोट्या सेवेवर सुद्धा लवकर प्रसन्न होतात. म्हणून तुम्ही छोट्यातली छोटी सेवा जरी असेल तर तुम्ही आवर्जून करायची आहे. आणि ह्या महिन्यामध्ये म्हणजे आपण ह्या महिन्यातच काय, पण कुठल्याही याच्यामध्ये आपण आपल्या वस्तू कुठल्या म्हणजे कोणाला द्यायच्या नाही आहेत. कारण जेव्हा आपण आता बघा भगवान शिवाच्या आपण पूजेला जातो, तर आपल्या सगळं ताटामध्ये आपण पूर्ण पाणी घेतो, पंचामृत दूध असतं आपल्या ताटामध्ये, फुलं असतात, बेल असतं, हे सगळं आपण साहित्य आपण घेऊन मंदिरात जात असतो किंवा घरी असतो. तर यामधलं आपल्याला कुठल्या वस्तू आपल्याला कोणाला द्यायची नाही, आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे, ते आपण बघू. तर बघा, आपण ह्याच्यामध्ये आपण पूजेचं ताट घेऊन जातात. तर कोणी सगळे बरेच जण पूजेला येतात, तेव्हा ते म्हणतात, अरे माझं हे विसरले घरामध्ये, मी आणलंच नाही. पण आता आपण जेव्हा पंचामृत नेलेलं असतं तर त्याच्यातलं आपण समजा म्हणतो, आपण सहज याच्यानं म्हणतो, हे घे थोडंसं माझ्याकडचं. पण हे आपल्याला तसं आपल्या पूजेच्या ताटातलं जे आपण आणलेलं आहे, मोजकं आपल्या ह्याच्यासाठी आपण आपलं मोजून आपण आणलेलं असतं पूजेसाठी, तितक्या ह्याच्यातलं आपण त्यांना द्यायचं. तर हे असं अजिबात करायचं नाही. कारण आपली जे शुभ फळ आहे ते आपलं वाटलं जातं. त्यामुळे आपण आपली वस्तू कोणालाही पूजेच्या ह्याच्यातली द्यायची नाही. तुम्ही असं म्हणताल की आपण कोणाला मदत करायचीच नाही का? मदत तुम्ही करा, पण इथं घरगुती कामांच्या ह्याच्यातलं घरगुती साहित्याबद्दल त्याची मदत करा. पण तुम्ही जेव्हा पूजेचं ताट तुम्ही तुमच्या घरातलं घेऊन जाताय भगवान शिवासाठी, त्यातलंच तुम्ही जर अर्ध करून दुसऱ्याला देत असाल तर हे असं अजिबात करू नका. कारण त्याचा आपल्याला दोष पण लागत असतो. कारण हे आपण आपल्या मर्यादेपुरतं आपण आपलं सामान घेऊन जात असतो पूजेचं, त्यातलं तुम्ही त्यांना दुसऱ्याला देताय. तर तसं न करता प्रत्येकानंच आपलं आपलं नीट आठवणीनं ताटात सगळं घेतलंय का हे पाहून मगच आपण पूजेला जायचं. आणि कोणाकडून घेतलेलं त्याचा सुद्धा आपल्याला दोष लागतो, कोणाला दिल्याचाही दोष लागतो. त्यामुळे आपण कोणाकडनं काड्याची डब्बी सुद्धा घ्यायची नाही, का साधी उदबत्ती सुद्धा कोणाकडून घ्यायची नाही. कारण ह्याचा दोष त्यांनाही लागतो ना आपल्यालाही लागतो. त्यामुळे आपण द्यायचंही नाही आणि घ्यायचंही नाही. हे असे आपल्याला कटाक्षाने हे नियम पाळायचे आहेत पूजेचे साहित्य. तर ह्यामध्ये बघा, आपलं कुणाला ग्रंथ सुद्धा आपला द्यायचा नाही. आपण जो ग्रंथ पठण करतोय तो ग्रंथ दुसऱ्याला दिल्याने आपल्या ह्याच्यामध्ये शुभ फळामध्ये आपल्याला म्हणजे कमी प्राप्त होत असतं शुभ फळ. म्हणून आपलं ग्रंथ द्यायचं नाही. तुम्ही इतर ग्रंथ त्यांना वाटल्यास नवीन द्या. जरी तुम्ही आपल्या घरी आले तर आपल्या घरी वाचायला लावा त्यांना, पण त्यांच्या घरी आपला ग्रंथ कुठलाही द्यायचा नाही. कारण हे ग्रंथ दिल्याने सुद्धा आपल्या घरामधली सुख शांती ऐश्वर हे कमी पडायला लागतं. म्हणून आपल्या आपल्या घरी ग्रंथ त्यांना वाचणं, तर राग आला तरी चालेल, पण त्यांना सांगायचं की तुम्ही ग्रंथ इथंच वाचा, माझ्याकडे काय वाचायचं असेल ते, पण तुमच्या घरी नेऊ नका. कारण हे अशा ह्या गोष्टी असतात. कारण हे आपल्याला कळत नाही आणि मग आपण म्हणतो की अरे माझं असं का बरं होतं, मी इतकं सगळं करते व्यवस्थित, पण माझ्या कुठल्याही इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होत नाही. तर हे आपल्याकडनं कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका होतात. आपण सहज म्हणतो की माझ्याकडे आहे, तू हे घेऊन जा बरं थोड्या वेळ. तर हे असं न करता आपल्याला द्यायचं नाही. आपली आपली म्हणजे एक आसन बसायचं पूजेला, आपण जो बसतो ते आसन सुद्धा आपण दुसऱ्याला द्यायचं नाही. पूजेची माळ, तर ही पूजेची माळ तर आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असायला हवी. कारण प्रत्येकाची देवाजवळ वेगळी लाईन असते. तर प्रत्येकाने आपल्या आपल्या माळेनेच आपण जप करायचा असतो. कारण त्या माळेमध्ये तितकी पॉवर शक्ती तयार झालेली असते. आता तुम्ही समजा जास्त जप करता, तुम्हाला जास्त पॉवर आलेली आहे तुमच्याकडे, आणि माझ्याकडनं काहीच झालेलं नाही, तर माझ्या ह्याच्यात थोडी कमी आहे. आता मग आपली माळाची अदला-बदल होते, तर मग चला माळ याला दिली, तर मग आपली पॉवर शक्ती त्याला जाते. त्यामुळं आपल्याला जपाची माळ, आसन
आपला ग्रंथ कुठलाही असू द्या, हे ग्रंथ द्यायचं नाही आणि पूजेच्या साहित्यामध्ये आपण जेव्हा पूजेला जातो, तेव्हा पूजेच्या साहित्यातलं सुद्धा कोणालाही काही द्यायचं नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचं विकत घेऊन त्यांना तुम्ही दुसरं देऊ शकता, पण तुमच्या ताटातलं अजिबात द्यायचं नाही. हे असे आपल्याला नियम म्हणजे बाईनं आणि माणसांनी हे सगळे आपल्याला नियम पाळायचे आहेत. आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये बघा आपल्याला कोणाकडनं कर्ज सुद्धा घ्यायचं नाहीये आणि कोणाला पैसे पण द्यायचे नाहीये. तर तुम्ही म्हणताल बघा अडी-अडचणीच्या वेळेस पैसे कसं देऊन नाही चालणार, असं द्यावंच लागत असतात पैसे. पण तुम्ही ह्या महिन्यामध्ये त्यांच्याकडे पैसे दिले तर आपली लक्ष्मी त्यांच्याकडे जाती. म्हणून तुम्ही ह्या महिन्यामध्ये आपल्याला श्रावण महिन्यात थोडं सुद्धा हे आपल्याला कर्ज म्हणजे घेणं आणि देणं टाळायला पाहिजे ह्या महिन्यामध्ये. कारण भगवान शिव, माता पार्वती आपल्यावर नाराज होतात जर आपण असं पैशाचा व्यवहार केला तर. त्यामुळे हे श्रावण महिना आपल्याला लक्ष्मी आपल्याच घरात राहिली पाहिजे. आपण म्हणजे एक नियमच ठेवायचा आहे, की आपण जसं आहे त्याच परिस्थितीत आपण काटकसरीने वागायचं. पण कोणाकडनं कर्ज घेऊन आपलं मौज-मजा करणं हे बरोबर नाहीये. म्हणून आपल्याला हा नियम सुद्धा आपल्याला कटाक्षाने पाळायचा आहे. आणि श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळं आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या करायच्या आहेत. तुम्ही रोज भगवान शिवाला अभिषेक करायचा आहे. जसं जमेल तसं. तुम्हाला जर नाही जमलं तर दर सोमवारी तुम्ही करा. घरच्या घरीच करा. नाही मंदिरात जाणं झाले तरी चालेल. पण घरच्या घरी सुद्धा आपण म्हणजे अगदी व्यवस्थित पद्धतीनं सावकाश व्यवस्थित आपलं शांततेनं आपला अभिषेक करता येतो. आणि अभिषेक सुद्धा आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनंच करायचे. तुमच्या घरामध्ये जसं नसेल पंचामृत, साध्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. दूध, चांगलं पाणी घेऊन अभिषेक करून आपल्याला उलटं घरी व्यवस्थित पूजा होती. नाही गर्दीत जाणं झालं तरी. आणि 11वा अध्याय आपल्याला शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आपल्याला पठण करायचं आहे. कारण ही छोटी जरी सेवा केली तर आपल्याला हिचं अनंतपटीने फळ मिळतं. आणि जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तर मंदिरात हे शिवतत्व जे आहे तर जास्त जागृत झालेलं असतं. म्हणून तिथं जाऊन जर पूजा केली तर आपली लवकर इच्छा पूर्ण होती, लवकर आपल्याला शुभ फळ मिळतं. म्हणून मंदिरात जाऊन जर पूजा केली तर खूप अतिउत्तम आहे. नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही घरी करा. पण अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी काळजीने आपल्याला म्हणजे पाळायच्या आहेत. कोणाला काही वस्तू द्यायच्या नाहीत, कोणाला काही घ्यायच्या नाहीये त्यांच्याकडनं. आणि कोणाचा विनाकारण अपमान करायचा नाही, कोणाला मोठ्या स्वरात बोलायचं नाही, हे सुद्धा आपल्याला कटाक्षाने पाळलं पाहिजे. कारण जितकं आपलं आचरण चांगलं तितके आपले शुभ फळ आपल्याला जास्त मिळतं. जितका लोकांचा आपण आदर सत्कार करू तितके आपले कामं सुद्धा लवकर लवकर व्हायला लागतात. कारण कोणी म्हणतं बापरे खूप चांगलं बोललं असं. ते आपली म्हणजे आपल्या याच्यामध्ये पुण्यामध्ये एक एक पॉईंट आपला जमा होतो. त्यामुळे कुठल्याही ना कुठल्या गोष्टीनं कोणाचा अपमान करणं, कोणाला मोठ्याने बोलणं हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. तर ह्या अशा गोष्टी श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पाळा. कारण हे श्रावण महिना आहे व्रत वैकल्याचा, नामजप करण्याचा आहे. तर बोलण्यापेक्षा तुम्ही नामजप जितका करताल तितकं आपल्याला शुभ फळ पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून तुम्ही जितकं करताल तितकं आपल्यासाठी खूप छान आहे. आणि ह्या श्रावण महिन्यात तुम्ही आवर्जून श्री शिवांचा नामजप करा. भगवान शिवाचा कराय, भगवान हरिविष्णूंचं सुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं आहे. जितकं करताल तितकं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.